नमस्कार. एक्सपर्ट कम्प्युटरमध्ये आपले स्वागत आहे. मी राजेश खंडेलवाल. तुम्ही बघत आहात टॅली व्हिडिओ ट्युटोरियल इन मराठी. टॅली चालू करण्यापूर्वी आपण टॅली काय आहे व आपण काय शिकणार आहे ते बघूया. पहिले टॅली म्हणजे काय. टॅली ERP9 सध्याचं लेटेस्ट व्हर्जन आहे. आपण शिकणार आहोत टॅली ERP9. ERPचं फुल फॉर्म आहे एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. ओके, आपण बघणार आहे टॅली. व्हॉट इज मीन बाय टॅली. ओके, टॅली इज अन अकाउंटिंग सॉफ्टवेअर. अकाउंटिंग सॉफ्टवेअर म्हणजे आपल्याला अकाउंटिंगचं नॉलेज असणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण काही अकाउंटिंगचे कन्सेप्ट बघणार आहेत. त्यामध्ये आपण बघणार आहे अकाउंट नंतर अकाउंटिंग नंतर बिझनेस ट्रान्झॅक्शन, गुड्स, ॲसेट, लायबिलिटीज, कॅपिटल, डेटर्स, क्रेडिटर, डेबिट, क्रेडिट, डबल एंट्री सिस्टीम, परचेस आणि सेल हे कन्सेप्ट आपण बघणार आहोत. तर आपण बघूया आता सुरुवातीला टॅली म्हणजे काय. टॅली इज अन अकाउंटिंग सॉफ्टवेअर. म्हणजे आपल्याला अकाउंटचं डेफिनेशन माहिती असणं आवश्यक आहे. तर अकाउंट म्हणजे केप्ट रेकॉर्ड ऑफ डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन, म्हणजेच रोजच्या व्यवहाराची नोंद करून ठेवणं, त्याला आपण अकाउंट म्हणतो. रोजच्या व्यवहाराची नोंद करून ठेवणं म्हणजेच माल खरेदी करणं, माल विकणं, लाईट बिल भरणं, टेलिफोन बिल भरणं, यालाच आपण काय म्हणतो, अकाउंट म्हणतो. अकाउंटिंग म्हणजे काय. अकाउंटिंगमध्ये फक्त एक शब्द वाढलेला आहे सिस्टमॅटिकली. बाकी सिस्टमॅटिकली केप रेकॉर्ड ऑफ डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन. सिस्टमॅटिकली केप रेकॉर्ड ऑफ डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजेच व्यवस्थित मांडणी करणं. आपण जे काही रेकॉर्ड नोंद करेले, आपण जे काही नोंदी करेले, आपण लाईट बिल, टेलिफोन बिल, माल खरेदी, माल विकली, ज्यावेळेस आपण याची व्यवस्थित मांडणी करतो, सिस्टमॅटिकली म्हणजेच व्यवस्थित मांडणी करतो, त्याला आपण म्हणतो अकाउंटिंग म्हणतो. ओके, अकाउंटिंग म्हणजेच जसं लाईट बिल मे महिन्याचे वेगळे करणं, एप्रिल महिन्याचे वेगळे करणं, त्यालाच आपण म्हणतो अकाउंटिंग. तर बिझनेस ट्रान्झॅक्शन बघूया. बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये दोन टाईप येतात, एक कॅश ट्रान्झॅक्शन आणि एक क्रेडिट ट्रान्झॅक्शन. असे व्यवहार जे बिझनेसच्या नफा किंवा तोटावर परिणाम करतात, त्या व्यवहारांना आपण बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणतो. त्याच्यात कॅश ट्रान्झॅक्शन आहे आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन. कॅश म्हणजे रोखीचे व्यवहार, क्रेडिट म्हणजे उधारीचे व्यवहार. बघूया गुड्स म्हणजे माल. माल म्हणजे काय. माल म्हणजे अशी वस्तू ज्याची आपण खरेदी करतो आणि विक्री करतो. म्हणजेच प्रत्येक वस्तू माल नसते. उदाहरणार्थ एखाद्या किराणा दुकानामध्ये फर्निचर आहे, तर फर्निचर त्याच्या दृष्टीने माल नाही आहे, परंतु फर्निचर विकणाऱ्याच्या दृष्टीने माल आहे. कारण तो काय करतो, खरेदी करतो आणि विकतोय. म्हणून प्रत्येक वस्तू माल नसते. तर मालची एक व्याख्या आहे, अशी वस्तू ज्याची आपण खरेदी करतो आणि विक्री करतो. द थिंग्स विच वी कॅन परचेस अँड सेल, त्याला आपण गुड्स म्हणतो. गुड्स म्हणजेच माल. ठीक आहे, हे झालं मालविषयी. त्याच्यानंतर आपण बघणार आहे ॲसेट म्हणजे संपत्ती. तर आपण बघूया आता ॲसेट म्हणजे काय. ॲसेट म्हणजे संपत्ती म्हणजे काय. आता ॲसेटचा अर्थ मराठीत होतो संपत्ती, परंतु संपत्ती म्हणजे काय. संपत्तीमध्ये दोन गोष्टी असणं आवश्यक आहे, व्हॅल्युएबल अँड रिअलायझेबल. व्हॅल्युएबल म्हणजेच काय, त्या ॲसेटला, त्या संपत्तीला, त्या वस्तूला कधी संपत्ती म्हणता येईल, त्याला काहीतरी एक तर किंमत पाहिजे, किंवा किंमत असून चालत नाही, तर त्या विक्री केल्यानंतर काहीतरी पैसे मिळाले पाहिजे. ह्या दोन गोष्टी संपत्तीमध्ये असणं आवश्यक आहे. तर संपत्तीमध्ये दोन गोष्टी असणं आवश्यक आहे, ती म्हणजे व्हॅल्युएबल अँड रिअलायझेबल, त्याला आपण ॲसेट म्हणतो. पुढे बघणार आहे लायबिलिटीज म्हणजे देयता. ओके, देयता म्हणजे इतरांना द्यावयाचं देणं म्हणजे आपण जसं उदाहरणार्थ बँक लोन आहे, आपले क्रेडिटर्स आहे, जे काही आपलं देणं आहे त्याला आपण काय म्हणतो, देयता. लायबिलिटीज, देयता. तर आपण बघणार आहे कॅपिटल म्हणजे भांडवल म्हणजे काय, बिझनेस मालकाने बिझनेसमध्ये केलेली गुंतवणूक. बिझनेस ओनर इन्व्हेस्टमेंट इन बिझनेस, त्याला आपण कॅपिटल म्हणतो. कॅपिटल आपली देयता असते. त्याचं एक उदाहरण बघूया. जसं लायबिलिटी, बिझनेसचे दोन साईड राहतात, लायबिलिटीज आणि ॲसेट. तर बिझनेस चालू केला, ₹1,00,000
गुंतवून. तर 50,000ची मशिनरी आणली, 50,000 सध्या कॅश आहे. बघा त्या ॲसेट साईडमध्ये मशिनरी आणि कॅश दोघांची टोटल 1,00,000 रुपये होते व जे काही आपण कॅपिटल जे काही गुंतवलेलं आहे त्याचीसुद्धा टोटल 1,00,000 रुपये होते. दोघांची टॅली होते. म्हणजे जे काही आपण बिझनेसमध्ये आणलेलं आहे ते आपल्याला स्वतःला रिटर्न करणं आहे. म्हणून कॅपिटल आपली देयता आहे व कॅपिटलमधून जे काही आणलं ती आपली ॲसेट आहे, संपत्ती आहे. आता बघणार आहे डेटर्स. डेटर्स म्हणजेच ऋणको. तर ऋणको इथं बी जो आहे सायलेंट आहे त्याला आपण डेटर्स म्हणतो, डेप्टर्स म्हणत नाही. इथं बी सायलेंट आहे, ध्यानात ठेवायचं. डेटर्स, डेटर्स म्हणजे ऋणको. अशी व्यक्ती ज्या व्यक्तींना आपण उधारीवर माल विकलेला आहे किंवा आज न उद्या आपण त्यांच्याकडून पैसे घेणार आहात, अशी व्यक्ती म्हणजे डेटर्स. डेटर्स म्हणजेच ऋणको. ओके. ऋणको नंतर आहे क्रेडिटर्स. क्रेडिटर्स म्हणजे सावकार. सावकार म्हणजे अशी व्यक्ती ज्या व्यक्तीकडून, जसं आपण कोणाला उधारीवर माल देतो त्याचप्रमाणे आपण कोणाकडून उधारीवर माल आणतो, ज्या व्यक्तीकडून आपण उधारीवर माल आणलेला आहे ती म्हणजेच काय, क्रेडिटर्स. क्रेडिटर्स म्हणजे सावकार, आपण म्हणतो त्याला धनको. त्यानंतर बघूया डेबिट. डेबिट म्हणजेच नावे बाजू, जी की खर्च बाजू आहे. नावे बाजू म्हणजे खर्च बाजू राहते आपली. क्रेडिट म्हणजे जमा बाजू ही उत्पन्न बाजू असते. बिझनेसच्या दोन साईड राहतात, एक खर्च बाजू एक उत्पन्न बाजू. म्हणजेच खर्च बाजू म्हणजेच ती डेबिट म्हणतो आपण त्याला. नावे क्रेडिट म्हणजे जमा, उत्पन्न. बघूया डबल एंट्री सिस्टीम. डबल एंट्री सिस्टीमच्या पहिले आपण दोन अर्थ बघूया. परचेस म्हणजे खरेदी, सेल म्हणजे विक्री. डबल एंट्री सिस्टीम. डबल एंट्री सिस्टीम अकाउंटिंगला जी सिस्टीम वापरतो त्या सिस्टीमला आपण डबल एंट्री सिस्टीम म्हणतो. तर अकाउंटिंगला कोणती सिस्टीम वापरतो आपण, कोणतेही व्यवहार घ्या त्याचे कमीत कमी 2 परिणाम होतात. उदाहरणार्थ गुड्स परचेस ऑफ ₹10,000. गुड्स परचेसचा अर्थ होतो माल खरेदी केला 10,000 रुपयाचा. तर ह्या व्यवहारामध्ये आपल्याकडं माल येतो आहे त्याचप्रमाणे कॅश जाती आहे. 2 परिणाम झाले. म्हणून अकाउंटिंगला जी सिस्टीम वापरतो त्या सिस्टीमला आपण डबल एंट्री सिस्टीम म्हणतो. कमीत कमी कोणत्याही व्यवहाराचे 2 परिणाम जातात. ठीक आहे. आपण बाकीच्या पुढच्या व्हिडिओला बघू. थँक्स फॉर वॉचिंग एक्सपर्ट टॅली व्हिडिओ ट्युटोरियल.